आपण बघितलं असेल माड्याच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या सोबत होते त्या सर्व नेते मंडळीला आम्ही सोबत घेऊन ही निवडणूक लढतोय। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पार्टीसोबत राज्य पातळीवरती शरदचंद्र पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या दोन्ही पक्षाची युती झाल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी आणि घड्याळ एकत्र लढतोय। आमच्यासोबत आमच्या महाविकास आघाडीतला असलेला मशाल शिवसेना ती देखील आमच्यासोबत आहे आणि जे विधानसभेला आणि पूर्वपारंपरिक शिंदेंच्या विरोधात असणारे संजय बाबा कोकाटे शिवसेना बाण देखील आमच्या सोबत त्या ठिकाणी काम करते। आम्ही सर्वजण मिळून ही जी विधानसभेमधली असलेली आघाडी आमची एकसंघ ठेवून आम्ही पुढे या निवडणुकीमध्ये सामोरे जातोय। आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आणि आजच्या प्रचाराच्या शुभारंभात आणि सर्व उपस्थितीवरनं आजचा विजय आमचा त्या ठिकाणी झाल्यासारखा सर्व सहकारी कार्यकर्ते जे सोबत आहेत त्यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि सगळे उमेदवार त्या ठिकाणी उमेदीचे दिलेत त्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देतील अशी विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा झाली आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद होता। पण आबा एक वेगळ्या प्रकारची युती होताना पाहायला मिळते ज्या पद्धतीने बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली तसाच फॉर्म्युला एक नवा राजकीय डाव वेगळा जे राज्यभरात जी युती नाही ती तुम्ही माड्यात करून दाखवता। सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी आपल्याला सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेच्या जे शिंदेंच्या विरोधात असलेले सर्व एकत्र करत पक्ष पार्टी हे न करता सगळ्या पक्षांना सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही हे केलं आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व आम्ही एकत्र आलो आहे जशी लोकसभेला त्या ठिकाणी इथं विजय झाला विधानसभेला विजय मिळवून दिला लोकांनी आणि तसाच आता जिल्हा परिषद पंचायत समितीला हमखास विजय होणार। ज्या पद्धतीनं बोलताना आपण थेट जो आहे तो माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यावर निशाणा साधला। नेमकं काय प्रकरण आहे? एकीकडे वडिलांच्या आजाराचं कारण देऊन आपण थेट भाष्य त्यांच्यावर केले, काय नेमके केले त्यांनी दूध संघात? नाही, जिल्हा दूध संघावरती आपण बघितलं असेल तर प्रशासक नेमणूक झाली होती, 88 कारवाई झाली होती, याच्यामध्ये संचालक मंडळ दोषी आढळलं होतं, याच्यामध्ये मशिनरी आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि मग त्याच्यामध्ये 88 झाली। याचा अर्थ ही भ्रष्टाचार पूर्ण उघडकीस आला, शिक्कामोर्तब झाला आणि याच्यावरती त्यांनी अपील केलं होतं आणि मग शहाजी पाटील नावाचा एक त्यांचा नातेवाईक आहे त्याला त्या ठिकाणी नेमणूक झाली। तिथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना जाऊन वडिलांच्या आजाराचं कारण दाखवून ती प्रशासकाची ऑर्डर रद्द करायला लावून पुन्हा त्या ठिकाणी स्वतः संचालक मंडळाला पुनर्स्थापित करण्याची त्या ठिकाणी या इमोशनल ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलं गेलं आणि मग या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असताना ज्या जिल्हा दूध संघावर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून तुम्हाला बरखास्त केलं परत तुम्ही आल्यानंतर तरी सुधरचाल परंतु आल्यानंतर पुन्हा जागा विकायला चालू झाल्या। जागा टेंभुर्णीतली आपण बघत असाल विकली, पंढरपूरची विकली, सोलापूरची आणि मुंबईची ह्या जागा विकत असताना खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि जवळच्या लोकांना त्या जागा त्या ठिकाणी दिल्यात आणि यामध्ये जिल्हा दूध संघ 100% बुडवला आहे आणि जो जिल्हा दूध संघ 1 लाखापेक्षा जास्त दुधाचं संकलन होत होतं आज 0 आणि बंद काढला आहे आणि मग बंद पडलेल्या जिल्हा दूध संघाचं तुम्हाला पुन्हा का संचालक व्हायचं होतं तर या जागा खायच्या होत्या आणि यात भ्रष्टाचार करून पैसे मिळवायचे। साधारणतः काय विश्वास आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक? आम्ही 7-0 14-0 होईल कारण जनता ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आहे आणि जनता पेटून उठली आहे। ही जनता या ठिकाणी सामान्य लोकांना निवडून देईल। याचं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीत बघितलं असेल तर शिंदेंच्या घरातले 4-4 5-5 उमेदवार असायचे, आता त्यांना लक्षात आलं आहे की या निवडणुकीत निवडून येत नाही म्हणून घरातला एक उमेदवार द्यायचं धाडस झालं नाही, त्यामुळं बळी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी देत आहेत। आबा मागची विधानसभा निवडणूक आत्ताची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये फरक काय आहे आणि प्रचाराचा नेमका मुद्दा आत्ता काय असणार आहे? कारण तुम्ही कुठला मुद्दा शिल्लक ठेवला नव्हता विधानसभेला। नाही, मुळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं असेल तर मी एक उमेदवार म्हणून मत मांडत होतो। उमेदवार म्हणून मागच्या 30 वर्षामध्ये या तालुक्यात होत असलेला दबावाचं राजकारण आणि या कालच्या निवडणुकीमध्ये देखील
एक 20-25%, 20% लोक अशी होती की पुन्हाही निवडून आली तर यांच्या जाचात सापडावं लागेल म्हणून त्या ठिकाणी मत टाकायची इच्छा असताना देखील मला मत टाकू शकले नव्हती आणि ती दबावाखाली होती. का तर आमच्या बूथवर उद्या मतं कमी निघाली तर गावातली लोक ज्यांची जी गुंड दहशत करणारे ती त्या ठिकाणी जाब विचारतील म्हणून इच्छा असून मत टाकलं नव्हतं. परंतु लोकांनी मला निवडून दिलं 30,600 मतांनी. त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा विश्वास ज्या राहिलेल्या लोकांमध्ये तयार झाला आणि मग ज्या पद्धतीने गेल्या 1 वर्षात मग आमसभा जी बंद पडली होती 13 तास 12 तास त्या ठिकाणी आम्ही आमसभा घेतली. लोकांचे प्रश्न मांडायला लागलो, सगळ्या ठिकाणी विषय यायला लागले, विधानसभेत प्रश्न मांडायला लागलो. त्यामुळं ही दबलेली जनता यांच्यामध्ये आज आत्मविश्वास वाढला की आमच्या पाठीशी इथला आमचा आमदार पाठीशी उभा आहे. त्यामुळे यांच्या दहशतीला भ्यायचं बंद झाल्यामुळं आता त्या ठिकाणी 20 ते 25% लोक अधिक त्या ठिकाणी आमच्या बाजूला आलेत. त्यामुळं हा विजय सुखकर आहे. आणि ज्या पद्धतीनं मुद्दे मांडायच्या सांगितलं आपल्याला, मुद्द्याच्या बाबतीत जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्णते नेण्याच्या दिशेनं केलेली पावलं आणि लवकरात लवकर ती काम करण्याच्या दृष्टीनं जे मुद्दे आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन विकासाचा रथ हा त्या ठिकाणी शेवटच्या गरिबाच्या घरापर्यंत गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निवडणुकीत सामोरे जातो. शिंगोर्णी गटामध्ये तुतारीची आणि घड्याळाची युती आहे. कुर्डूमध्ये तुतारी आणि घड्याळ आमने सामने लढत आहेत. लोक याच्यामुळे मतदार याच्यामुळे कन्फ्यूज झालेला आहे, काय सांगा? मुळामध्ये आपण बघितलं असेल तर स्थानिक पातळीवर माझ्या मतदारसंघामध्ये ही आघाडी आणि युती झाली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र लढतोय. हे राज्यातलं आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल की इथं सुद्धा विधानसभेला घड्याळ विरुद्ध तुतारीच निवडणूक झाली. त्यामुळे तिथली जी पारंपरिक गोष्ट आहे ती त्या ठिकाणी जरी झाली असेल तर लोकांना चांगली माणसं निवडून देणं ही यातनं भूमिका आहे. कुर्डू गटामध्ये तुतारीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आणि मशालीच्या उमेदवाराला लोक निवडून देतील आणि आज इकडं जे आम्ही घड्याळ आणि मशाल बाण आणि तुतारीवरती उभा केले इकडचे राहिलेले त्या ठिकाणी निवडून देतील असा विश्वास आहे. बोलताना सांगितले की हा व्यक्ती 30 वर्षाची जी केलेली कामं आहे ती 3 महिन्यात निवडून मिळवली आणि आपल्या जनतेने गद्दारी केल्यामुळं एक गद्दार आमदार मिळाला. आता मला सांगा ही जर जनतेलाच गद्दार म्हणत असतील तर यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं आहे का? राहिला प्रश्न 30 वर्षात काम केलं असतं तर 30,000 लोकांनी पाडलंच नसतं. आबा सर्वसामान्य मतदारांना शेवटी काय आव्हान करत? सर्वसामान्य मतदारांना मी एवढंच आव्हान करतो की ही सर्वसामान्य सहकार्यांची निवडणूक आहे. ज्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून दिलं, ज्यांनी आमच्यासाठी रात्रंदिवस केली त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस करतोय. ज्या पद्धतीनं खासदार साहेबाला मला आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद जिल्हा परिषदच्या 7 उमेदवाराला आणि पंचायत समितीच्या 14 उमेदवाराला त्या ठिकाणी द्यावा ही मी आपल्याला या निमित्तानं नम्र आव्हान करतो, विनंती करतो. उद्याच्या 5 तारखेला आमच्या आघाडीला त्या ठिकाणी निवडून द्यावं. 7 तारखेला गुलाल उधळण्यासाठी आपण सामील व्हावं हे आपल्या निमित्तानं आव्हान करतो.